भारतीय संगीत विश्वातनं ही अतिशय दुःखद अशी बातमी, कारण आपल्या सुरेल आवाजाने दशकानुदशक रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुरसम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय आणि जगाचा निरोप घेतलाय. काल हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. 20हून अधिक भाषांमध्ये 12,000हून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या आशा भोसले यांच्या जाण्याने संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आशा भोसले यांचा जीवन प्रवास कसा राहिलाय ते पाहूया. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी गायनाला सुरुवात केली. माझा बाळ हा त्यांचा पहिला चित्रपट. सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली आहे. 20हून अधिक भाषात 12,000हून अधिक गाणी त्यांनी गायली. 900हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गायन केलंय. तर दादासाहेब फाळके पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. भक्तिगीतं, भजनांपासून पॉप पर्यंत गायनाच्या विविध प्रकारात त्यांनी गाणी गायलेली आहेत. 2 वेळा राष्ट्रीय तर 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार ज्याचा मान त्यांना मिळाला. आर डी बर्मन, खय्याम, ओ पी नय्यर, ए आर रहमान यांची संगीतबद्ध केलेली त्यांनी गाणी त्यांची अजरामर झालेली आहेत. तर मराठी चित्रपट माई यामध्ये त्यांनी भूमिकाही केली. 1997ला ग्रॅमी अवॉर्ड मिळवणाऱ्या आशा भोसले पहिल्या भारतीय गायिका आहेत. गाण्या इतक्याच उत्तम स्वयंपाकाबद्दल प्रसिद्ध 2002 मध्ये आशाज नावाने दुबईमध्ये त्यांनी पहिलं हॉटेलही काढलं. सध्या कुवेत, कतार, बहारीन, इंग्लंडमध्ये आशाज हॉटेल्स ही आहेत आणि ती लोकांच्या पसंतीला उतरतात, त्यातल्या खवय्यांच्या पसंतीला उतरतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.